खुशी, मैत्री व प्रज्ञा हे सारं आयुष्य जातं चरणात। माझं नमन आहे बाबांच्या चरणात। पूजेच्या योग्य आहे बाबा आमच्या नजरेत। चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या नजरेत, फुलं बाबांच्या नजरेत। आता मी मंचावर कुणाल पाटीलला आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते। कुणाल पाटील। शुभ सकाळ, शुभ सकाळ सर्वांना। मी कुणाल पाटील आजच्या या शुभ अवसरानिमित्त दोन शब्द बोलू इच्छितो। सुभेदार रामजी आंबेडकर आणि माता भीमाबाई यांचे पुत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। भीमराव जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा ते शाळेतले विद्यार्थी दूर दूर बसायचे, कारण अस्पृश्यांना शूद्र समजले जायचे। पण भीमरावांनी हे निमूटपणे सहन केले। एके दिवशी रामजींना विचारले की आपल्या घरी रामायण ग्रंथ आहे, महाभारत आहे, तर तुम्ही असे विचार का म्हणता? रामजींना प्रश्न पडला कसे समजावे कोणाला। पण भीमराव आता हुशार झाला होता। त्याला कळत होतं की आपल्याला शूद्र मानलं जात आहे, आपला अपमान होतोय। पण त्याने आपले शिक्षण चालूच ठेवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार होते। त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार समाजातील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले व्यक्ती होते। त्यांनी प्रदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि आपल्या भारताचे संविधान दिले व या थोर व्यक्तीची मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाली। आणि मी अशा थोर व्यक्तीला नमन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद।